अंकलेश्वर बऱ्हाणपूर चौपदरी महामार्ग रावेर मार्गेच झाला पाहिजे यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्याबद्दल नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केलाय। खासदार रावेर तालुक्यात कोणतीच विकास कामं करत नाहीयेत, उलट मूळ महामार्ग बदलून मुक्ताईनगर तालुक्यात वळवल्यानं उपस्थित नागरिकांनी रोष व्यक्त करत रास्ता रोकोत जोरदार निदर्शनही केली आहेत। रावेर शहरातील शासकीय विश्रामगृहात दुपारी 12 वाजता महामार्ग बचाव समिती मार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या। सुमारे 1 तासाच्या वर महामार्ग रोखून धरला होता। तालुक्यात कोणतीच विकास कामं खासदार खडसेंनी केलेली नाही। रावेर तालुक्यातून मूळ मार्गाने जाणारा महामार्ग वळवून मुक्ताईनगर तालुक्यात नेला म्हणून रोष व्यक्त करण्यात आलाय। तसंच महामार्गावर पडलेले खड्डे निकृष्ट पद्धतीने बुजवण्यात आले असून 1 महिन्यात पुन्हा खड्डे पडल्याचं आंदोलकांनी यावेळी सांगितलंय। अखेर नाहीचे अधिकारी चंदन गायकवाड आंदोलनस्थळी येऊन महामार्ग मूळ मार्गानेच जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। त्याच भागातून या ठिकाणी बऱ्हाणपूर कडे रस्ता झाला पाहिजे म्हणून त्या आंदोलनामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्यात सहभागी झालेलो आहे। परंतु गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या विभागाच्या खासदार माननीय रक्षाताई खडसे यांनी यावेळेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की हा रस्ता रावेरकडूनच जाणार आहे। खरं म्हणजे 15 दिवसापूर्वी कृती समिती तयार झाली आणि कृती समितीने पूर्वी मंजूर असलेल्या मॅपला या ठिकाणी विरोध केल्यामुळे मला वाटतं की खासदारांनी सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी अवगत केलं आणि आमच्या आंदोलनामुळे किंवा आम्ही जी भूमिका या ठिकाणी कृती समितीने घेतली त्या समितीमुळे रक्षाताईंना देखील ही भूमिका घ्यावी लागली।